नमस्कार मित्रांनो, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी शेजारचा देश मेक्सिको आणि युरोपीय महासंघाविरुद्ध 30% आयात कर घोषित केलेला आहे। 1 ऑगस्टपासून याची आकारणी होणार आहे। याच्यापूर्वी अमेरिकेने दक्षिण कोरिया आणि जपान विरुद्धही आणि कॅनडा विरुद्धही अशाच प्रकारचा आयात कर घोषित केलेला आहे। महत्त्वाचं म्हणजे व्हिएतनाम सोबत अमेरिकेने व्यापारी करार केलेला आहे, ब्रिटन सोबत अमेरिकेने व्यापारी करार केलेला आहे, भारतासोबत हा करार होणार आहे असं सगळं म्हणतात, पण भारतालाही ही चिंता आहे की आपला नंबर मध्येच लागणार का आपल्या सोबत अमेरिकेचा करार होणार। मला खात्री आहे की तुम्हाला 2 प्रश्न नक्कीच पडले असतील की हे नेमकं चाललंय काय, म्हणजे डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यावर परिणाम झालाय का, की जेव्हापासून ते अमेरिकेचे अध्यक्ष झाले तेव्हापासून त्यांनी जगातल्या सगळ्या देशांविरुद्ध 10% आयात कर, मग त्यातल्या काही देशांविरुद्ध 25%, काही देशांविरुद्ध 45%, काही देशांविरुद्ध 15%, अशा प्रकारे की तुम्ही आमच्या मालावर जेवढा आयात कर लावणार तेवढाच आयात कर आम्ही तुमच्याकडनं आयात करत असलेल्या मालाला लावणार। पण त्याचा काही गणित, त्याचा काही फॉर्म्युला काही नाही, हे सगळं मनमर्जी प्रकारचं हे आयात कर आहे। दुसरीकडे त्यांनी चीन विरुद्ध जबरदस्त आयात कर, म्हणजे 25, 25 ते 50, 50 ते 100, 100 ते 140, म्हणजे दर 4 दिवसांनी आयात कर वाढवत आणि मग पुन्हा त्याच्यामध्ये काहीतरी ती कटोतरी केली आणि अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापारी करार झालं असं सांगण्यात आलं। पण आता पुन्हा एकदा चीन जात आहे आणि त्यामुळे कळत नाही की नेमकं चाललंय काय, म्हणजे ट्रम्प यांना खरंच काहीतरी करायचंय का असंच नुसता सगळा खेळ करत राहायचा आहे आणि सगळ्या जगाला त्रास द्यायचा आहे। आणि दुसरी गोष्ट, भारताची याच्यामध्ये नेमकी भूमिका काय आहे, भारत यात कुठे मोडतो, कारण बऱ्याच जणांना असं वाटत होतं की अमेरिकेचे अध्यक्ष पदावर बसल्यावर डोनाल्ड ट्रम्प भारताला अतिशय चांगल्या प्रकारची वागणूक देतील, पण अनेकांचा भ्रमनिराश झालाय। त्यांना असं वाटत नाहीये की ट्रम्प भारताला काही मदत करतील, याच्यापेक्षा बायडन परवडले असं अनेकांना वाटायला लागलंय। आणि त्यामुळे या 2 प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न या व्हिडिओतनं करत आहे। सगळ्यात पहिले म्हणजे अमेरिकेला नेमकं काय करायचंय। बघा, अमेरिकेला यातनं स्वतःचा फायदा करायचा आहे। तो फायदा अमेरिका कशा प्रकारे करते, तर याच्यातनं एक गोंधळाची परिस्थिती जगात निर्माण करून सगळ्या देशांना त्यांना ताणायचं आहे। गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली की तुमची सगळी गणितं त्याच्यावर अवलंबून असतात, कारण ज्याला जस्ट इन टाइम आपण ॲनालिसिस म्हणतो। आजकाल काय करतात की मला जेवढी निर्यात करायची किंवा मला जेवढं उत्पादन करायचंय त्याच प्रमाणात मी कच्चा माल असेल किंवा पक्का माल असेल, तयार माल असेल, त्याची साठवणूक करतो, कारण साठवणुकीवर जास्त खर्च मला करायचा नाहीये, कारण कच्चा माल घ्यायला कमीत कमी पैसा मला घालायचा आहे। आणि त्यामुळे जेव्हा अशा प्रकारचे आयात कर वाढवले जातात, कमी केले जातात, तेव्हा सगळ्याच देशांचे आणि खास करून चीनचं गणित मोठ्या प्रमाणावर बिघडतं, कारण अमेरिकेला कुठलाही माल निर्यात करायला चीनला दक्षिण अमेरिकेतनं किंवा आफ्रिकेतनं ज्याला कच्चा माल, रॉ मटेरियल, खनिज संपदा ती विकत घ्यायचे, आखातातनं म्हणजे पश्चिम आशियातनं खनिज तेल आणायचं आहे। चीनकडे तंत्रज्ञान आता बऱ्यापैकी आहे, त्यांच्याकडे कामगार आहेत, त्यामुळे तो माल तयार केल्यावर त्यांना तो माल अमेरिकेला निर्यात करायचा आहे। बराचसा माल चीन थेट अमेरिकेला किंवा अन्य देशांना निर्यात करतो, पण मोठ्या प्रमाणावर त्याला ट्रान्सशिपमेंट म्हणतात की चीनमधनं फक्त सुटे भाग बनवले जातात आणि मग ते व्हिएतनाममध्ये, मलेशियामध्ये, इंडोनेशियामध्ये पाठवले जातात, काही प्रमाणात ते भारतातही पाठवले जातात। मोबाईल फोन बघा, म्हणजे आपण जगातला सगळ्यात दुसरा मोठा उत्पादक देश आहोत, पण भारतात बनणारे बरेच मोबाईल फोन त्याचे पार्ट्स चीनमध्ये किंवा तायवानमध्ये बनवले जातात, ते आपल्याकडे येऊन असेंबल केले जातात आणि मग इथे निर्यात करून त्याच्यावर मेड इन इंडिया, मेड इन बांगलादेश, मेड इन व्हिएतनाम असा छप्पा मारून ते पुन्हा अमेरिका, युरोपला निर्यात केले जातात। अमेरिकेला हे तोडायचं आहे आणि हे तोडण्यासाठी सातत्याने आयात कर कमी जास्त करत राहिलं की चीनला किंवा सगळ्या देशांना धास्ती काय आहे की मी जर माल तयार केला आणि अमेरिकेला पाठवला आणि ती बोट अमेरिकेच्या बंदरात पोहोचण्यापूर्वीच 25% कर 50% झाला तर माझं सगळं गणित बिघडतं।
आणि समजा 50%चा पुन्हा महिनाभराने 25% केला, मी माल तयार करायला घेतला, पुन्हा कर वाढला तर काय करायचं? ही मोठी समस्या सगळ्या देशांना आहे. दुसरीकडे ट्रम्प यांच्यासाठी हेही महत्वाचं आहे की अमेरिकेतल्या लोकांना गोष्टी महाग पडता कामा नयेत, कारण शेवटी ते त्यांचे मतदार आहेत. आणि जर अमेरिकेतल्या सामान्य लोकांना गोष्टीच्या किमती खूप अव्वाच्या सव्वा किमती द्यायला लागल्या तर मग हे लोक रस्त्यात उतरतील, ट्रम्प यांच्या विरुद्ध उठाव होईल. आणि म्हणून ट्रम्प काय करतात की धोरण ठरवतात, मग त्यात करवाढ करतात, पुन्हा काही काळासाठी कमी करतात, कमी केल्यावर पुन्हा आयात अमेरिकेत मोठ्या प्रमाणावर होते, तुलनेने स्वस्त दरात होते, पुन्हा कर वाढवतात. आणि त्याच्यामुळे अमेरिकेतली ही महागाई फार वाढत नाही, म्हणजे थोडीशी महागाई त्याच्यामुळे वाढलेली आहे, पण जो महागाईचा आगडोंब उसळेल अशी भीती व्यक्त केली होती ती खरी ठरताना दिसत नाही. म्हणजे ही एका प्रकारे व्यापारी ज्याला खेळी आहे ती ट्रम्प यांची आहे. त्याच्यापुढे ट्रम्प यांचं असं धोरण साधारणतः असं दिसतंय की त्यांना चीनला जगात एकटं पडायचं आणि त्यामुळे एकीकडे चीनकडनं होणाऱ्या आयातीवर कर हा लादला जाणार आहे. इतर कुठल्याही देशापेक्षा, म्हणजे समजा युरोपीय महासंघ, कॅनडा, मेक्सिकोमध्ये 25%, 30% जो काही आयात कर लावला असेल, भारताविरुद्ध कदाचित त्याची घोषणा केली जाईलही, कदाचित आपल्याबरोबर हा सगळा व्यापारी करार होईलही. पण तरी जरी समजा भारताविरुद्ध कर लावला तरी चीन विरुद्ध लावला जाणारा कर हा निसंशय भारताच्या दुप्पट किंवा दीडपट जास्त असेल आणि त्यामुळे आपल्याला फारशी काळजी करायचं कारण नाही. हे खरं आहे की आयात कर लावल्यावर व्यापारावर परिणाम होईल, निर्यातीवर परिणाम होईल, पण चीनवर जास्त कर लावला असल्यामुळे आपल्याला अनेक क्षेत्रात स्पर्धाही करता येऊ शकेल, ही गोष्ट लक्षात घेणं आवश्यक आहे. त्यासाठी अमेरिका आणि व्हिएतनाम यांच्यातल्या व्यापारी कराराकडे बघितलं पाहिजे. हा करार बघितल्यावर कोणालाही वाटेल की हे तर व्हिएतनामला आवळा देऊन त्यांच्याकडनं कोहळा काढून घेतलाय. म्हणजे हा करार बघा कसा आहे, जो माल अमेरिका व्हिएतनामला निर्यात करते त्याच्यावर व्हिएतनाम कोणताही कर आकारणार नाही. जो माल व्हिएतनाम अमेरिकेला निर्यात करतो त्याच्यावर मात्र व्हिएतनाम 25% कर अमेरिकेला देईल, म्हणजे अमेरिका त्याच्यावर 25% आयात कर लावेल. मग तुम्ही म्हणाल व्हिएतनामने हे का मान्य केलं? कारण जर हे मान्य केलं नसतं तर 40%, 50% आयात कर द्यावा लागला असता, त्याच्यापेक्षा 25% हा बराच बरा आहे. आणि दुसरीकडे अमेरिकेने व्हिएतनामला अशी अट घातली की जर तुम्ही चीनमधनं माल आयात करून त्याच्यावर स्वतःचं लेबल लावून स्वतःचा शिक्का मारून जर अमेरिकेनं निर्यात केला, हे आमच्या जसं लक्षात येईल तसं आम्ही तुमच्या विरुद्ध करारात वाढ करू. म्हणजे आता व्हिएतनामला पर्याय दिलाय अमेरिकेने, एकतर चीनला निवडा नाहीतर आम्हाला निवडा. व्हिएतनामनी अमेरिकेला निवडलंय, कारण व्हिएतनामचा अमेरिकेला होत असलेला व्यापार, अमेरिकेला होत असलेली निर्यात ही गेल्या 10 वर्षात 6 पटींनी वाढलेली आहे. आणि त्यामुळे अमेरिकेला बऱ्यापैकी स्वस्तात माल मिळणार आहे. व्हिएतनामनी वर्गीकरण केलेलं आहे की काही माल आहे की व्हिएतनाम स्वतः बनवतो आणि अमेरिकेला निर्यात करतो, आणि काही माल चीनमधनं येतो आणि फक्त 10%, 20% व्हॅल्यू एडिशन करून अमेरिकेला निर्यात केला जातो. व्हिएतनामने विचार केला ठीक आहे, हा माल आपण निर्यात केला नाही तर या होणाऱ्या नुकसानापेक्षा एकूणच सगळा माल 40%, 50% करावर निर्यात करणं, याच्यातनं होणारं नुकसान जास्त आहे. आणि त्यामुळे व्हिएतनामनी शहाणपणा दाखवला. पण आता अशाच प्रकारचे निर्णय आसियान गटातल्या सगळ्या देशांना घ्यायचे. त्याच्यामध्ये म्हटलं थायलंड, मलेशिया, इंडोनेशिया, मोठे देश आहेत, फिलिपाईन्स. आणि याचा सगळ्यात मोठा फटका कोणाला बसू शकत असेल तर तो सिंगापूरला बसणार आहे, कारण सिंगापूर हे सगळ्यात मोठं व्यापारी केंद्र आहे. म्हणजे या सगळ्या देशातनं माल सिंगापूरला वाहतूक होते, सिंगापूरहून ती जगाच्या कानाकोपऱ्यात केली जाते. आणि याच्यात जर कमी जास्त झालं तर सिंगापूरला याचा फटका बसू शकणार आहे. अशाच प्रकारची गोष्ट अमेरिकेने मेक्सिकोच्या बाबतीत केलेली आहे, कॅनडाच्या बाबतीत केलेली आहे. कारण कॅनडापेक्षा मेक्सिकोमध्ये चीनी कंपन्यांनी कारखाने उघडलेले आहेत, तिथे सुटे भाग पाठवतात, तिथे त्याची असेंब्ली केली जाते. मेड इन मेक्सिको म्हणून अमेरिकेला निर्यात केले जातात. मेक्सिको विरुद्ध फारसा कर नाहीये आणि त्यामुळे मेक्सिकोवर कर लावला, आणि तोही अशा गोष्टींवर, म्हणजे कृषी उत्पादनांवर कर लावलेला नाहीये, पण ज्या गोष्टी चीनमध्ये बनवून मेक्सिकोमध्ये असेंब्ली केली जाते अशा गोष्टींवर मुख्यतः कर लावलेला आहे. आणि त्याच्यामुळे जरी कर मेक्सिकोवर लावला असला तरी त्याचाही फटका चीनला बसणार आहे. ब्रिटन सोबत अमेरिकेने व्यापारी करार केलेला आहे, पण त्याच्यातही पुन्हा त्यांनी पळवाट एक ठेवलेली आहे की जर ब्रिटननी पण, कारण ब्रिटिशही व्यापारी लोक आहेत, त्यांनी जर चीनकडनं माल आयात केला आणि अमेरिकेला निर्यात केला तर ब्रिटन विरुद्धही हा करवाढ करण्यात येणार आहे. त्याच्यात अर्थात भाषा प्रेमाची वापरलेली आहे की ज्याला सप्लाय चेन्स आहेत त्या अधिक चांगल्या बनवणं, म्हणजे थोडक्यात चीनकडनं आयात न करणं
अशा प्रकारच्या गोष्टी त्याच्यात म्हटलेल्या आहेत. युरोपीय महासंघ काही ऐकायला तयार नाही, कारण त्यांची अमेरिकेला होत असलेली निर्यात प्रचंड आहे. आणि आज युरोपातला जो सगळ्यात मोठा निर्यात आहे, म्हणजे औषधं असतील, गाड्या असतील, यंत्र असतील, इथे चीननी त्यांना प्रचंड स्पर्धा निर्माण केलेली आहे. आणि त्याच्यामुळे जर अमेरिकेला होत असलेला व्यापार खड्ड्यात गेला तर युरोपची अवस्था वाईट होईल. युरोप अशा प्रकारे स्वतः शौर्य दाखवायचा प्रयत्न करतोय की आम्ही जरी तुम्हाला गाड्या वगैरे निर्यात करत असलो आणि तुमच्या गाड्या जरी आम्ही घेत नसलो तरी तुमचं फेसबुक, गुगल, ॲपल सगळ्या गोष्टी आम्ही वापरतोय आणि त्याच्यामुळे तुम्हाला प्रचंड रोजगार, तुम्हाला प्रचंड कर मिळत आहेत. आम्ही जर याच्यावर कर लावला, आम्ही जर गुगलवर कर लावला, म्हणजे गुगलच्या सेवा वापरण्यावर किंवा आयफोन वापरण्यातल्या सेवा वापरण्यावर, फेसबुक वापरण्यावर जर कुठला तरी कर लावला तर तुमचं कसं होईल? तर अमेरिकेने ते आव्हान स्वीकारलेलं आहे. युरोपला हा निर्णय घ्यायचा आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की अजून 1 ऑगस्टपर्यंत वेळ आहे. याच्यातनं ट्रम्प आणखीन 4 दिवसांनी यातला काही कर 30%चा 25% करतील, 25%चा 10% करतील, काही कर पुन्हा वाढवतील. कारण अमेरिकेला याच्यातनं साध्य काहीच करायचं नाही आहे. अमेरिकेला डिस्रप्शन आणायचं आहे. जी व्यवस्था उभी आहे त्या व्यवस्थेला डगमगणारी व्यवस्था करायची आहे. कारण अशी जर व्यवस्था डगमगायला लागली तर त्याचा सगळ्यात जास्त फटका चीनला बसणार आहे आणि त्याचं सगळ्यात कमी नुकसान अमेरिकेला होणार आहे. त्यांना जे आयात करायचं तर ते करत राहणार आहे. अमेरिकेला कल्पना आहे की आपण काही 1-2 वर्षात आपण अनेक प्रकारची गोष्टी उत्पादन करू शकणार नाही. चीनने एक मीम वगैरे बनवलेलं की अमेरिकेतले असे सुटलेले पोटं सुटलेले 100-125 किलो वजन असलेले लोक असं ते आयफोन बनवतायत वगैरे. अमेरिकेला माहिती आहे आपण हे बनवू शकत नाही आणि म्हणून अमेरिका उंदीर मांजराचा खेळ खेळते. या उंदीर मांजराच्या खेळात शेवटी उंदीर मरणार आहे, मांजर उंदराला मारणार आहे. पण आता या उंदरांनी काही चातुर्य दाखवलं आणि मांजराला चावा घेतला तर मात्र सांगता येत नाही. पण हे जे सगळं आता गोंधळाचं वाटणारं परिस्थिती आहे, हा गोंधळ निर्माण करणं हेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या सरकारचं उद्दिष्ट आहे. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करा, ही विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.